ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीराम मंदिर ट्रस्ट तर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर हे काल संपन्न झालं। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। नेत्र तपासणी शिबिरात जवळपास 180 हून अधिक नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली, तर आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ 55 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला आहे, अशी माहिती श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार ताडे यांनी दिली आहे। या शिबिरामध्ये अहिल्यानगर येथील नेत्रतज्ञ डॉक्टर स्मिता पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र तपासणी पार पडली आहे। नागरिकांना डोळ्यांशी संबंधित विविध समस्या आणि त्यावरील काळजीबाबत डॉक्टर पठारे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं आहे। तसेच शहरामधील विविध डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी शिबिर देखील घेण्यात आलं। या उपक्रमामुळे अनेकांना मोफत आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा मिळत आहे, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। शिबिर यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी, डॉक्टर वर्ग आणि स्वयंसेवकांचे विशेष कौतुक करण्यात आले। सुहास नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पठारे, नेत्रतज्ञ, वरद नेत्रालय, अहिल्यानगर। आज श्रीराम ट्रस्ट श्रीगोंदा आणि ताडे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आपण श्रीगोंदा शहरामध्ये वरद नेत्रालयातर्फे एक नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिराअंतर्गत आम्ही सर्व मशिनरीज म्हणजे जे आपण नंबर काढण्याच्या मशिनरीज आहे किंवा मागचा पडदा तपासण्यासाठी ज्या मशीन वापरल्या जातात त्या सगळ्या मशीन इथे आणून सगळ्या रुग्णांची तपासणी केली। इथे आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला। ह्या शिबिराच्या अंतर्गत आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया ह्या फ्रीज करणार आहोत, फक्त त्यामध्ये लेन्सचा खर्च त्यांना लागेल। तसंच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत वरद नेत्रालयामध्ये ज्या शस्त्रक्रिया या योजनेमध्ये येतात, जसं की रेटिनाच्या शस्त्रक्रिया, रेटिनासाठी लागणारे इंजेक्शन्स किंवा तिरळेपणा, लासूर, काचबिंदू, डोळ्याला झालेले अपघात आणि छोट्या बाळांचा जसं रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीचे काही बाळ असतील तर त्याच्यामध्ये हे जे इंजेक्शन्स दिले जातात ते आम्ही पूर्ण मोफत करणार आहोत। या शिबिराचा लाभ सर्व पेशंटनी घेतला, याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ही सेवा आम्ही अशीच इथे देत राहू आणि जर यांचं सहकार्य सगळं आम्हाला लाभलं तर दर 2 महिन्यांनी आपण हे शिबिर इथे घेऊयात। शिबिरात तपासणी करताना असं आढळलं की बऱ्याच पेशंट्सला मोतीबिंदू किंवा जो पडदा डोळ्यावर येतो त्याचं तेवढं गांभीर्य नसतं, कारण पडदा जर डोळ्यावरती जास्त वाढला तर त्यामुळे परमनंट डोळ्याची दृष्टी स्कार पडून कमी होऊ शकते। म्हणजे वेळेतच त्याचं ऑपरेशन केलं तर आपण एक चांगली निरोगी दृष्टी त्यांना देऊ शकतो आणि अतिशय माफक दरात आम्ही ह्या शस्त्रक्रिया त्यांना करून देणार आहोत। तर सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा। इथून पुढेही आमचं सहकार्य इथे राहील। श्रीराम ट्रस्ट आणि ताडे परिवार तसंच इथले सगळे ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, सगळे डॉक्टर्स या मंडळींनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। वरद नेत्रालय हे अहिल्यानगरमधलं सर्वात मोठं अत्याधुनिक म्हणजे जे मशिनरीज आहेत त्या तंत्रज्ञानाने युक्त नेत्रालय आहे। जवळपास एक 16,000 स्क्वेअर फीटचं फक्त एक नगरकरांच्या आणि नगर जिल्ह्यात आजूबाजूच्या लोकांना ही सगळी सेवा मिळावी, त्यांना
त्यांना कुठे पुणे मुंबई जावं लागू नये ह्या म्हणून मी डॉक्टर स्मिता पटारे व डॉक्टर रावसाहेब बोरुडे सर यांनी एक एप्रिल 2024मध्ये वरद नेत्रालय सुरू केलं आणि अतिशय छान प्रतिसाद आम्हाला तिथे मिळतो आहे. वरद नेत्रालयामध्ये म्हणजे चष्म्याचा नंबर घालवण्याचे जे लॅसिक लेझर मशीन आहे तेही मुंबईनंतर दुसरं मशीन आम्ही नगरमध्ये आणलेलं आहे. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या ज्या काही अद्ययावत तंत्रज्ञान आहे, आजच आमचं एक कॅलिस्टो म्हणून मशीन पण आलेलं आहे की ज्यामध्ये जर मोतीबिंदू ऑपरेशन करताना टोरिक नंबर असेल तर त्या टोरिसिटी करेक्शन करण्यासाठी जी काय मार्किंग सिस्टीम आहे ती सिस्टीम आज नगरमध्ये वरद नेत्रालयांनी पहिल्यांदा आणलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये पुण्यानंतर नगरमध्ये ही पहिलीच मशीन आहे. तर आमचा ध्यास हाच असतो की जे काही अद्ययावत तंत्रज्ञान नेत्रामध्ये आलेलं आहे ते आम्ही नगरकरांना तिथेच उपलब्ध करून देऊ आणि त्या सेवेचा अतिशय माफक दरात त्यांना तो लाभ आम्ही देऊयात. नगरमध्ये तसंच वरद नेत्रालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पण सुरू झालेली आहे. त्यामुळे बऱ्याचशा शस्त्रक्रिया त्या योजनेअंतर्गत आम्ही फ्री करतो. तसेच सर्व कंपन्यांच्या कॅशलेस सुविधा पण तिथे आहेत. तसेच दर महिन्याला आम्ही वेगवेगळे शिबिर सुरू करतो कारण की ह्या तंत्रज्ञानाचा लाभ फक्त हायर क्लासलाच नको तर गरिबांनाही ह्या मशिनरीजचा लाभ व्हावा आणि अतिशय माफक दरात ती सेवा त्यांना मिळावी ह्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. श्रीगोंदा शहरामध्ये तालुक्यामध्ये एवढा आनंद वाटतो की माझ्या लहानपणापासून मला शिबिर घेण्याचे, रक्तदान शिबिर, डोळ्याचे शिबिर, अनेक शिबिर घेण्याचे मला तो छंद होता. आमच्या गावाला चष्म्याचे शिबिर झालं नाही. मी आनंद दिघे साहेबांचं शिबिर केलं तिथं आठवडाभर तालुक्यामध्ये. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मंगेशजी चिवटे यांच्याकडं हे दवाखान्याची समजी व्यवस्था सेपरेट आहे आमच्याकडं, मुख्यमंत्र्यांकडं, उपमुख्यमंत्र्यांकडं आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सेपरेट आहे. तरी मॅडम तुम्ही आम्हाला असं सहकार्य करा. ही पत्रकार बांधव खरोखर तुम्ही आला आणि राम मंदिर काय करणार आहे. राम मंदिर एक श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक राजकारण बाजूला ठेवून ही प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि अयोध्यामध्ये त्या दिवशी प्रभू रामचंद्र बसले त्या दिवशी इथं बसणार आहे. फक्त पत्रकार बांधवांनी आम्हाला मदत करावी. हा जी उपक्रम आम्ही तयार दाखवतो आहे आणि इथून ती आम्हाला गोरगरीब जनतेला द्यायचा आहे एक संदेश. मग बायपास असो किंवा कोणतेही आजार असो, या आजाराच्या माध्यमातून आम्ही श्रीराम मंदिर तालुक्यातील शहरातील लोकांना मदत करणार आणि दर महिन्याला डोळ्याचं शिबिर घेऊन एक नेत्र साफ तर सगळं साफ त्या पद्धतीने आम्ही या मंदिरातून आज कार्यक्रम चालू केलेला आहे. तर इथून पुढेही दर महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला इथे या मंदिरामध्ये शिबिर घेतल्या जात्यान एवढीच विनंती करतो. आणि त्याच आज आलेल्या सर्व पत्रकार बांधव शहरातील तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेतला त्यांचे मी खरोखर आभारी आहेत. की शुभंगीताई पोटे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं आणि मंगेशजी घुणे म्हणजे माझे भाचे आहेत, ते देवस्थान खंडोबाचे अध्यक्ष आहेत आणि जेजुरीचे आणि त्यांना बोलवलं होतं. ते आले, ते त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन केलं आणि त्याला प्रारंभ झालं. वाटत नव्हतं एवढा मोठा प्रस्ताव भेटणं. आज महालक्ष्मी आहे, महालक्ष्मीच्या समजा मात्या भगिनी समजा घरी आहेत, परंतु एवढा मोठा प्रस्ताव आज भेटला. त्याच पद्धतीने आता या जी जात तपासण्या झाल्यात या लोकांचे मोफत ऑपरेशन करण्याचं काम मॅडम करणार आहे. तरी 1 नंबरचा दवाखाना म्हणलं. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका.